चलो वेलकम एव्हरीवन. चला सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेस मध्ये. आज आपण शिकणार आहोत सेट्स. बरोबर, काय शिकणार आपण? सेट्स. त्यालाच मराठीमध्ये आपण म्हणतो संच. ठीक आहे, त्यालाच काय म्हणतो मराठीमध्ये? संच. त्यालाच मराठीमध्ये आपण काय म्हणतो? संच. ठीक आहे. आता सो व्हॉट इज अ सेट? द सेट म्हणजे काय बघा. तर या लेसन मध्ये आपल्याला काय शिकायचं? व्हॉट वी आर गोइंग टू लर्न इन दिस लेसन. पहिलं म्हणजे सेट, त्याचं इंट्रोडक्शन, टाइप्स ऑफ सेट्स, त्यानंतर वेन डायग्राम शिकणार आहे, इक्वल सेट सबसेट काय असतात ते शिकणार आहे, युनिव्हर्सल सेट शिकणार आहे, देन इंटरसेक्टिंग युनियन ऑफ सेट्स अँड नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट. हे आपण या ठिकाणी या पूर्ण लेसन मध्ये शिकणार आहोत. हा तुमच्यासाठी नवीन पार्ट आहे. इट इज न्यू पार्ट फॉर यू. रेकॉर्डिंग चालू केलं का? येस, दिस न्यू पार्ट यू. तर काय शिकणार आपण या संचामध्ये? लक्ष द्या. थोडं तुम्हाला नवीन असलं थोडंसं कन्फ्युजन होईल, पण एवढं काय नाही. हे आपल्याला या पूर्ण ह्याच्यामध्ये शिकायचं आहे. संच, त्याची ओळख, त्याचे प्रकार, व्यंगचित्र, समान संच, उपसंच, विषयसंच, पूरक संच, छेद संच, संयोग संच, संचातील घटकांची संख्या, हे आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. मी मुद्दामून तुम्हाला मराठी आणि इंग्लिश मुद्दामून तुम्हाला थोडस समजण्यासाठी तुम्हाला दोन्ही गोष्टी दाखवतोय. डोंट वरी. फॉर इंग्लिश मीडियम पीपल दे विल फॉलो ओनली इंग्लिश टेक्स्ट बुक. ओके. See, some pictures are given below. It contains a group of things. तुम्हाला काय पिक्चर ग्रुप ऑफ थिंग्स. आता हा काय आहे? इट्स अ बुके. इट्स अ फ्लावर बुके. इट्स अ फ्लावर बुके. त्याला म्हणतो पुष्पगुच्छ. पुष्पगुच्छ. आता पुष्पगुच्छ कशाचा म्हणतो? वेगवेगळ्या फुलांचा. ओके. अ फ्लॉवर बुके इज मेड अप ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ flowers. Different types of flowers. Then you have given a bunch of keys. Bunch of keys what? It is a bunch of different or many keys. Then flock of birds. पक्ष्यांचा थवा. Flock of birds. Then pile of notebooks. पुस्तकांचा ढीग आपण एका ठिकाणी करतो. And collection of numbers. हा काय आहे? एक वेगळ्या प्रकारचा आपण काय म्हणतो? हा ग्रुप आहे. हा काय या ठिकाणी ग्रुप आहे. इट इज अ ग्रुप. बरोबर. See. बघा, फुलांचा काय दिलं इथं? गुच्छ दिलाय. फुलांचा गुच्छ, किल्ल्यांचा जुडगा, पक्ष्यांचा थवा, वयांचा गठ्ठा, संख्यांचा गट, हे असे गट असतात. तुम्ही सुद्धा एक गट आहात. बरोबर. तुम्ही जेव्हा शाळेत जाता तुम्ही सुद्धा एक गट आहात. यू आर ऑल्सो अ काइंड ऑफ ग्रुप. नाव. आता बघा काय दिलंय. डेफिनेशन दिली सेटची. वी यूज सी वी यूज स्पेशल वर्ड फॉर ईच ऑफ द कलेक्शन गिवन अबोव. या प्रत्येकाला एक स्पेशल वर्ड दिलाय. आता फुलांचा काय असतो? गुच्छ असतो. त्याला आपण काय म्हणतो? बुके. हा बुके एक स्पेशल वर्ड आहे. बंच ऑफ कीज हा बंच एक स्पेशल वर्ड आहे. बरोबर. फ्लॉक ऑफ वर्ड्स हा फ्लॉक हा एक स्पेशल वर्ड आहे, एक शब्द आहे. थवा. ठीक आहे. इथे आलं पाईल आणि इथे आलं कलेक्शन. So in all above examples, we can clearly list the objects of that collection. We call the collection of the set such as we call the collection of such objects as set. या collection ला आपण काय म्हणतो रे? Set म्हणतो किंवा संच म्हणतो. We call them as a collection or a set. कलेक्शन ऑफ सेट. बघा, प्रत्येक समूहासाठी आपण काय वापरतो? विशिष्ट शब्द वापरत असतो. बरोबर. हे समजून घेण्यासाठी सगळ्यांना चांगलं आहे, म्हणून थोडंसं तुम्हाला दोन्ही भाषेमध्ये शिकवणं गरजेचं असं मला वाटतं. नवीन विषय तुमच्यासाठी. प्रत्येक समूह वस्तू समूहासाठी आपण विशिष्ट शब्द वापरतो. या सर्व उदाहरणामध्ये आपण काय वापरलंय? अचूक आणि नेमकेपणे सांगता येतात अशा वस्तूंच्या अशा समूहांना आपण काय म्हणतो? संच म्हणतो. ओके. त्याला काय म्हणतो आपण? संच असे म्हणतो. वी कॉल देम ॲज अ सेट. वी कॉल देम ॲज अ सेट. Now, now observe the collection. Happy children in the village, brilliant students of the class. In both the example, the word happy and brilliant are relative terms because the exact meaning of these words, to be happy and to be brilliant, differ from person to person. Therefore, these collections are not sets. आता बघा, जर आपण म्हटलं, okay, if we say that the children in happy children in the village, so can you say which children is happy and which is not happy? बरोबर. यू कांट से की कोण आनंदी आहे कोण आनंदी नाही. बरोबर. कोण आनंदी आहे कोण आनंदी आपण सांगू शकतो का? नाही. प्रत्येक प्रत्येकानुसार आनंद हा वेगवेगळा असतो. बरोबर की नाही? काही मुलांना आता ज्याला एखाद्या गोष्टी ज्याला आनंद वाटतो, दुसऱ्याला त्या गोष्टीचा आनंद वाटेल का? नाही. काही मुलांना अभ्यास करण्यात आनंद वाटतो, पण काहींना अभ्यास करण्यात आनंद वाटेल का? नाही. साहिल शेडगे नीट बस. साहिल शेडगे
साहिल शेडगे. तर हा नीट बस. काय झालं? हेडफोन लाव. हेडफोन लावायचे, नीट बसायचं. असा अभ्यास होतो का? हा. तर हॅपी, वी काउंट से की हा एक ग्रुप आहे, कारण हॅपी म्हटलं तर प्रत्येकाचा हॅपीनेस वेगळा आहे, प्रत्येकाचा आनंद हा वेगळा असतो. किंवा ब्रिलियंट, प्रत्येक जण ब्रिलियंट असेल असं नाहीये, किंवा प्रत्येकाची लेवल वेगवेगळी असते, बरोबर? प्रत्येकाची काय असते, लेवल वेगळी असते. आता 80% सुद्धा हुशार असतो, 90% हुशार असतो, 70% पण हुशार असतो, बरोबर? बघा, तर गावातील आनंदी मुले, गावातील आनंदी मुले, गावातील आनंदी मुले किंवा वर्गातील हुशार मुले, अशा समूहामध्ये हे शब्द सापेक्ष आहेत. म्हणजे काय? तर एका व्यक्तीच्या तुलनेत दुसरा व्यक्ती हुशार असेल असं नाही, बरोबर? 90% वाल्यापेक्षा 90% वाल्याच्या मुलांपुढे 80% वाला हुशार समजला जात नाही, 80 वाल्याच्या पुढे 70% वाला हुशार समजला जात नाही. त्यामुळे हे संच सांगता येणार नाही, याला आपण संत म्हणू शकत नाही. किंवा हुशार किंवा आनंदी, प्रत्येक जण प्रशात आनंदमाने सांगता येत नाही, काहींचा आनंद वेगळा असतो, प्रत्येकाचा आनंद, त्यामुळे हे संत सांगता येणार. मग तो संत कशाला सांगता येतील आपल्याला? हे संत आहे, बरोबर? यांना संत म्हणता येईल. कोणाला संत म्हणता येईल? यांना. बघा या गोष्टी, म्हणजे असे हे उदाहरण आहे तुम्हाला. काय उदाहरण? तुम्हाला पहिलं, आठवड्याचे 7 वार, सोमवार पासून रविवार, सोमवार पासून रविवारपर्यंत, किंवा रविवार पासून शनिवारपर्यंत. एका वर्षाचे महिने 12 महिने, जानेवारी फेब्रुवारी पासून, जानेवारी फेब्रुवारी पासून डिसेंबर पर्यंत. वर्गातील शूर मुलं, तर वर्गात काही मुलं शूर असतात, काही मुलं शूर नसू शकतात, किंवा वेगवेगळं. पहिला 10 मोजसंख्या 1 पासून 10 पर्यंत. महाराष्ट्रातील बळकट गड किल्ले, हा एक संच आपण दाखवू शकतो. सूर्यमालेतील ग्रह, 8 ग्रह आपण लिहू शकतो. त्याला काय म्हणतो आपण? संच म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? सेट म्हणतो. ओके, वी कॉल देम ॲज अ सेट. सो बघा इकडे. सो days in a week, sorry, days of a week, months in a year, brave children in the class, first 10 counting numbers, and strong force in Maharashtra, and the last one is planets in a solar system. किती planets आहे solar system मध्ये? There are 8 planets in our solar system. Okay, Bhargav, tell me which are the planets in the solar system. Bhargav. मार्स, Okay. मार्स और हम्म. थांबा सर. ओके, चल ठीक आहे, नंतर सांगू. 8 सोपे सोपे आहे त्याच्यामध्ये. बघा, सोलर सिस्टम मध्ये तुमचे 8 प्लॅनेट्स आहेत, स्टार्टिंग फ्रॉम द मर्क्युरी, देन यू हॅव व्हीनस, अर्थ, मार्स, देन यू हॅव ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून. ठीक आहे, अजून एखादा राहिला असेल तर सांगा मला. सो म्हणजे काय बघा, 8 ग्रह. ग्रह कोणते कोणते आहेत आपले? पहिला ग्रह तुमचा आहे तो बुध, त्याच्यानंतर आहे शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून. झाले 8. आता बोला, तुम्हाला पुढे सेट शिकायचा आहे. आता सेट मध्ये वेगवेगळ्या प्रकारात ते आपल्याला व्हायचं आहे. बघा, नीट बघा, नीट लक्ष द्या, खूप महत्वाचा पार्ट आहे तुमचा. हा तुम्हाला आत्ता कळाला तरच तुम्हाला पुढे सुद्धा याच्यामध्ये थोडंसं उपयोगी येईल, आणि 10वीला सुद्धा याचा काही काही पार्ट आपल्याला शिकायचा आहे. हा तुमचा बेस आहे, 9वीचा बेस आहे. मी हळूहळू घेतो लेक्चर, खूप घाई नाही आपल्याला, कारण आपल्याला शिकणं महत्वाचं आहे, नुसतंच लेक्चर पळवणं महत्वाचं नाहीये. नाव आता काय दिलं, फक्त लक्ष द्यायचं आहे. तुम्ही, यू आर रिअली लकी, कारण तुमच्यासाठी, तुम्हाला लकी यासाठी आहे की तुम्हाला हा अभ्यास पुन्हा रिपीट होणार आहे. जे मुलं नाही आहेत प्रेझेंट, तर त्यांना नंतर जेव्हा आपण चालू करू, आता नेक्स्ट मंथ मध्ये चालू करायचा विचार आहे सरकारचा, स्टँडर्ड 10 आणि 9. मग जेव्हा समजा आपण चालू करू, तुम्हाला ऑलरेडी हे येत असणार, तो तुम्हाला त्यासाठी ते रिव्हिजन होणार. आता काय दिलं बघा, इफ वी कॅन डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइड द ऑब्जेक्ट्स ऑफ अ गिवन कलेक्शन, देन दॅट collection is called a set. This is the definition. This is the definition. When we can definitely and clearly decide the objects, एका सेट मध्ये काय ते आपण ठरवू शकतो. Generally, the name of the set is given by using alphabet. Generally, the name of the subject is given using alphabet. तर सेटचं नाव आपण कसं देतो? A, B, C पासून Z पर्यंत. You can use any alphabet. कोणतंही अल्फाबेट आपण वापरू शकतो. आणि the numbers or elements of the sets are generally shown in a small letters. तर आतमध्ये small letters. If A is an element of set A, then we can write that A is an element of set A. हे तुम्हाला पुढे सांगणार आहे मी. याचा अर्थ काय? A is an element of set A. हा हे चिन्ह आहे एलिमेंट, लक्षात ठेवा. हे ई आहे तो, पण तो वेगळा ई आहे ग्रीक मधला. इफ ए इज नॉट, तर ए चा सेट नसेल तर त्याला आपण क्रॉस करतो. नाउ लेट अस ऑब्झर्व सम नंबर. आता इथे बघा, नीट लक्ष द्या. हा बघा पार्ट. एन इज व्हॉट? नॅचरल नंबर.
एन इज व्हॉट नॅचरल नंबर. आपल्याला आठवीला पण मी तुम्हाला सांगितलंय, 7वी 8वीला पण तुम्हाला नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर सांगितलेले आहे. नाव नॅचरल नंबर स्टार्ट विथ 1 2 बघा इथे नॅचरल नंबर स्टार्ट विथ 1 2 3 अँड दे हॅव नो एंड म्हणून डॉट 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 दिलेलं आहे. काय दिलंय? डॉट डॉट. आता सेट लिहिताना बघा तुम्ही चिन्ह दिसतंय तुम्हाला, दिसतंय का? हा तुमचा कर्व ब्रॅकेट आहे, त्याला म्हणतात मैरोपिक कंस. तो कसा काढायचा तुम्हाला सांगतो. सिरियल बघा, तो तुम्हाला लिहायचा असेल, हा तुमचा झाला सेट एन. लिहिणार कसा? हाऊ विल यू राईट? एन बरोबर एन इज इक्वल टू बघा असा एक सरळ एस काढायचा आणि परत उलटा एस काढायचा, ज्याला मैरोपिक कंस म्हणतो. आणि इथे उलटा एस काढायचा आणि परत तिथून एक सरळ एस एस काढायचा, असा मैरोपिक कंस आपण काढू शकतो. प्रॅक्टिस तुम्हाला येईल. मग एन मध्ये काय काय येणार? 1 कॉमा 2 कॉमा 3 कॉमा डॉट 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 डॉट. कारण त्याला एंड आहे का? नाही. नॅचरल नंबर हॅज नो एंड. नैसर्गिक संख्यांना एंड नाही. therefore it is given denoted by n. त्यानंतर डब्ल्यू. डब्ल्यू इज व्हॉट? होल नंबर. डब्ल्यू इज व्हॉट? होल नंबर. होल नंबर मध्ये बघा फक्त आपण या ठिकाणी 0 ऍड केलाय. सी नॅचरल नंबर मध्ये व्हेन वी ऍड 0 टू नॅचरल नंबर एक बिकम्स होल नंबर. पूर्ण संख्या म्हणतात, त्या काय म्हणतात? पूर्ण संख्या. आणि आय म्हणजे काय? इंटिजर. बघा इथे डॉट 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 त्यानंतर -3 -2 -1 म्हणजे नेगेटिव्ह संख्या आल्या, 0 आला आणि इथे पॉझिटिव्ह संख्या आल्या. बघा इकडे सुद्धा इफ यू गो टू राईट हँड साइड नो एंड, इफ यू गो टू लेफ्ट हँड साइड नो एंड. आहे का एंड? नाही. ठीक आहे. सो दिस आर द इंटिजर्स. याला काय प्रोनाउन्स करणार? इंटिजर्स. यू प्रोनाउन्स इट ॲज अ इंटिजर. क्यू इज अ सेट ऑफ रॅशनल नंबर. तर रॅशनल नंबर म्हणजे काय? हे सगळे मिळून काय तयार होतात? रॅशनल नंबर. हे सगळे मिळून रॅशनल नंबर तयार होतात. ठीक आहे. आता मला हे थोडंसं मराठीवाल्यांसाठी किंवा सेमीवाल्यांसाठी थोडं समजेल असं पुन्हा एकदा घेतो मी. हीच पूर्ण स्लाइड आपण घेऊया. लेक्चर संपवायचं नाही मला, म्हणजे संपवायचं म्हणजे पळवायचं नाही, त्यामुळे मला हळूहळू जाऊ द्या. काही घाई नाही आपल्याला, खूप असं फास्ट पळायचं आपल्याला नाही सध्या तरी. आपण हळूहळू जाऊया. खूपच वेळ आली तर मग आपण एका दिवसात आणखी एखादं लेक्चर आणखी अरेंज करू आपण. ठीक आहे. बघा ज्या समूह गट, आता इथेच व्याख्या आहे तुम्हाला बरं का, लक्ष द्यायचं. साहिल शेडगे, प्रणाली प्रगती, लक्ष द्यायचं. ही व्याख्या आहे. ज्या समूहांमधील घटक अचूक व नेमकेपणे सांगता येतात त्या समूहांना संच असे म्हणतात. काय म्हणतात? संच. त्याला नावं देण्यासाठी ABCD पासून Z पर्यंत आपण वापर करू शकतो, पण ते कॅपिटल मध्ये पाहिजेत. कुठे? डाव्या बाजूला बघा इथे. आणि त्यांच्या जे आतील घटक आहे ते आपण छोट्या संख्येने सुद्धा दाखवतो ABCD. तर याचा अर्थ काय होतो? ए हा छोटा ए हा मोठा एचा घटक आहे आणि याचा अर्थ होतो छोटा ए हा मोठा एचा घटक नाही. उदाहरण बघा एन. एन म्हणजे काय? नैसर्गिक संख्या. लक्षात ठेवा, एन म्हणजे काय? नैसर्गिक संख्या, नॅचरल नंबर. या नॅचरलच्या एन वरून इथे कॅपिटल एन दिलंय, जी सुरू होतात 1 2 3 पासून अँड दे हॅव नो एंड, म्हणजे त्याला कुठलाही अंत नाही. पूर्ण संख्या ज्या आहेत बघा, पूर्ण संख्याचा संच. पूर्ण संख्यांमध्ये आपण शून्य ऍड घेतला, सुरुवातीला घेतला फक्त शून्य. बघा बाकी हे सगळं सारखंच आहे. इथं 1 2 3 आहे आणि इथे सुद्धा 1 2 3 आहे. म्हणजे फक्त शून्य जेव्हा आपण मिळवतो तेव्हा ते संख्याचा संच काय होतो? पूर्ण संख्यांचा संच होतो. त्यानंतर आलं इंटिजर्स. काय आपलं? इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्यामध्ये ऋण संख्या सुद्धा येतात, धन संख्या सुद्धा येतात आणि या ठिकाणी काय ऍड होतं? काय ऍड होतं या ठिकाणी? शून्य सुद्धा ऍड होतो. बरोबर. आणि या सर्व संख्या जर आपण मिळवल्या तर त्याला काय म्हणतो आपण? परिमेय संख्यांचा संच म्हणजे क्यू. सेट काय होतो? क्यू. तर हे जे डिनोमिनेशन आहेत किंवा हे जे काही आहेत एन डब्ल्यू आय, हे आपल्याला थोडंसं लक्षात राहिलं पाहिजे. ठीक आहे. आता या स्लाइड मध्ये कोणाला काही डाऊट असेल तर तुमचा व्हिडिओ चालू करा, साऊंड चालू करा, मला विचारा. जर नसेल तर मी 1 मिनिटाने पुढे जातो. काही डाऊट असेल तर मला विचारा. डोंट वरी, टेन्शन घेऊ नका. परत सांगेल तुम्हाला मी समजावून. वाटल्यास तुम्हाला मागची स्लाइड पाहिजे ती तुम्हाला समजून सांगेल. इथे तुम्हाला मिनिमाइज करून ठेवतो ही स्लाइड. हा बघा, तुम्हाला दोन्ही स्लाइड चालू करून दिलेल्या आहेत. तुम्हाला दोन्ही स्लाइड दिसतात. तुम्हाला कुठल्याही स्लाइड मध्ये काही डाऊट असेल मला विचारून घ्या.
काही डाऊट आहे का रे? सगळे आहेत ना जागेवर गाईस? काही डाऊट विचारा बिंदास, काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही काय करा, परत वाटल्यास हा बघा व्हिडिओ बघा. प्रेमराज आलाय का? प्रेमराज वेलकम. हा चलो. डाऊट आहे का बाळांनो? आय होप सो. आहे का डाऊट? नाही ना? जाऊ पुढे. आवाज चालू करा सगळे. आहे का काही प्रॉब्लेम असेल तर मला पर्सनली पण तुम्ही विचारू शकता. तुम्हाला समजा सगळ्यांसमोर विचारायला प्रॉब्लेम असेल तर. ओके, म्यूट युअर साऊंड. म्यूट युअर साऊंड. अनम्यूट करा. एव्हरीबडी म्यूट युअर साऊंड. आय एम गोइंग अहेड. पुढे जातोय बघा, लक्ष द्या. आणि आर इज अ सेट ऑफ रॅशनल नंबर्स. आर इज अ सेट ऑफ रॅशनल नंबर्स. लक्ष द्या. आर इज अ सेट ऑफ सॉरी रिअल नंबर्स. आता मेथड्स ऑफ रायटिंग सेट. आता सेट लिहिण्याच्या दोन मेथड आहेत. देर आर टू मेथड्स ऑफ रायटिंग अ सेट. लक्षात घ्या. देर आर two methods of writing a set. First method is listing method or roster method. Second method is rule method or set builder form. लक्षात घ्या. There are two methods of writing a set. Okay. First is listing method or roster method. Second is rule method or set builder method. बघा नीट लक्ष द्या. पहिली आहे संचलनाच्या दोन पद्धती. पहिली आहे यादी पद्धत किंवा लिस्टिंग मेथड, रोस्टर मेथड. दुसरी आहे तुमची गुणधर्म पद्धत. आता पहिली पद्धत आणि दुसरी पद्धत आपण दोन्ही पद्धती या ठिकाणी अभ्यासूयात. नो. इन अ लिस्टिंग मेथड काय करतो आपण, लिस्ट तयार करतो. इन दिस मेथड वी राईट ऑल द एलिमेंट्स इन अ सेट इन अ कर्ली ब्रॅकेट. आपण कोणता ब्रॅकेट घेतो? कर्ली ब्रॅकेट. बरोबर. हा जो ब्रॅकेट तुम्हाला मागाशी सांगितलं मी, दिस इज अ कर्ली ब्रॅकेट. त्याला म्हणतात महिरपी कंस. बघा हा जो ब्रॅकेट आहे ना, दिस ब्रॅकेट इज कर्ली ब्रॅकेट. हा आईला आवाज दे. दिस ब्रॅकेट इज कॉल्ड एज कर्ली ब्रॅकेट. मग आपण काय करतो कर्ली ब्रॅकेट मध्ये बघा, ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 7, 3, 5, 9. हा आपण जसा सेट घेतला, या सेटला आपण म्हणतो दिस इज मेथड ऑफ लिस्टिंग मेथड. याला काय म्हणतो आपण? लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथड. ना each of the element is written only once and separated by commas. बरोबर. घटक संच एकदाच लिहिला जातो आणि तो कॉमाने आपण सेपरेट करतो. The order of an element is not important, but it is necessary to write all the elements of the set. ऑर्डर महत्वाची नाही, मागे पुढे शब्द चालतात, फक्त ते सगळे घटक आले पाहिजेत. एक्झाम्पल आपल्याला दिलं. काय एक्झाम्पल आहे? द सेट ऑफ ऑड नंबर्स बिटवीन 1 and 10. ऑड नंबर एक नावातले ऑड नंबर, एक नावातले ऑड नंबर काय? आता बघा, बिटवीन 1 and 10, त्यामुळे 1 घ्यायचा नाही, 10 घ्यायचा नाही. त्याच्यामध्ये ऑड नंबर काय रे? सो 3, 5, 7, 9. ऑड नंबर म्हणजे काय? विषम संख्या. ओके. ऑड नंबर विषम संख्या. सो दे कॅन बी रिटन ॲज ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 3, 5, 7, 9 और 7, 3, 5. कसे पण लिहू शकतो. ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट, पण सगळं लिहिणं इम्पॉर्टंट आहे. सो इफ an element comes more than once, then it is necessary, it is customary to write that element only once. समजा एखादा घटक 2 वेळा येत असेल तर तो 2 वेळा 3 वेळा घ्यायचा नाही. यू हॅव टू टेक इट वन्स. एकदाच तो घटक घ्यायचा आहे. नाव एक्झाम्पल बघा. इन द वर्ड रिमेंबर, हा एक शब्द आहे. रिमेंबर द लेटर्स आर, एम, ई आर रिपीटेड मोर दॅन वन. बघा इथे रिमेंबर मध्ये किती वेळा आलाय? आर. आर एकदा आलाय, दोनदा आलाय. ई पण एकदा आलाय, दोनदा आलाय, तीनदा आलाय. एम सुद्धा तुमचा 2 वेळा आलाय. सो
तुम्हाला जरी ते 2 वेळा 3 वेळा आले तरी त्याचा जो सेट असेल त्या सेट मध्ये ते एकदाच येणार. सो द सेट कसं लिहिणार आपण REMV. कळलं का? R 2 वेळा घ्यायचा नाही, E 2 वेळा घ्यायचा नाही, सॉरी 3 वेळा घ्यायचा नाही, M 2 वेळा घ्यायचा नाही. गेट इट? सो दिस इज द मेथड नोन ॲज लिस्टिंग मेथड ऑर रोस्टर मेथड. याला म्हणतात लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथड. मराठीमध्ये याला म्हणतो यादी पद्धत. नीट लक्ष द्या, पुन्हा सांगतो. या पद्धतीने संचाचे सर्व घटक महिरपी कंसात लिहिले असतात. हा कंस, या कंसाला काय म्हणतो आपण? महिरपी कंस, कर्ली ब्रॅकेट. प्रत्येक घटक वेगळा दाखवण्यासाठी दोन लगतच्या घटकांमध्ये काय देतात? स्वल्पविराम देतात. यामध्ये घटकांचा क्रम महत्वाचा नसतो, पण सगळे घटक दर्शवणे आवश्यक असते. उदाहरण दिलंय 1 ते 10 मधील विषम संख्यांचा संच. विषम संख्या कोणत्या? आता 1 घ्यायचा, 1 ते 10 मधलं विचार, त्यामुळे 1 पकडायचा नाही, 10 पकडायचा नाही. मग आपल्याला 1 ते 10 मधले विषम घटकांचे संच विचारलेले आहेत. मग यामध्ये आपण काय करणार? विषम संख्या कोणत्या कोणत्या आहेत? ए बरोबर महिरपी कंस 3, 5, 7, 9 हे आपल्या विषम संख्या झाल्या. त्याचा क्रम बदलला तरी चालतो. पण ज्या वेळेस एकापेक्षा जास्त वेळा एखादी घटक असतो, तो आपल्याला 2 वेळा 3 वेळा जरी असेल तरी तो 2-3 वेळा घ्यायचा नाही. उदाहरण बघा, REMEMVER. रिमेंबर, या शब्दामधील REMV असा लिहितात, कारण आर किती वेळा बघायचे? 1, 2. तर 2 वेळा आर आहे, पण तो 2 वेळा घेऊ शकत नाही, तो एकदाच घ्यायचा असतो. ई किती वेळा आहे बघा? ई 1, 2, 3. ई 3 वेळा, पण आपण 3 वेळा घेतला का? नाही, तो 2 वेळाच आपण ई घेतला इथे. एम किती वेळा आहे तुमचा? 1, 2. सो वी हॅव टेकन इट ओनली एकदाच 2 वेळा जरी आहे तरी तो आपण एकदाच घेतलेला आहे. त्यामुळे संच लिहिताना डबल घ्यायच्या नाही, त्यांची संख्या रिपीट नाही करायची. हा झाला तुमची यादी पद्धत. कोणती पद्धत झाली? यादी पद्धत. तुम्हाला काही डाऊट आहे का या पद्धतीमध्ये? एनीबडी हॅज एनी डाऊट लिस्टिंग मेथड मध्ये? असेल तर यू कॅन आस्क मी, नसेल तर आय एम गोइंग अहेड. पुढे जातो मी. बघा, वेळ आहे आपल्याकडे, असं काही समजू नका आणि समोर समोर डाऊट विचारून घ्या. नंतर काय होतं, तेव्हा तुम्ही पुस्तक उघडलं किंवा तुम्ही पूर्ण लेक्चर बघायला गेला, समजा काही नाही कळलं तर मग तुम्ही कन्फ्युज होऊन होतं, काय कसं हे आलं ते तसं आलं. बिंदास विचारा. जर तुम्हाला सगळ्यांसमोर विचारायचं नसेल तुम्ही नंतर मला विचारा, काही डाऊट नाही, पण विचारा. कारण यू शुड आस्क मी, बिकॉज 9th तुम्ही गेलात आणि दिस इज द हा जो 9th जो पार्ट आहे, तुम्हाला सांगितलं की यू आर 2 पार्ट्स स्टँडर्ड मॅथ्सचे 2 पार्ट्स आहेत, अल्जेब्रा, जॉमेट्री, भूमिती आणि बीजगणित. सो हा जो आपण पाहतो अल्जेब्रा पार्ट 1 चा तुमचा आहे. मग तुम्हाला काय होतं? साहिल हेडफोन लावायचे, साहिल शेडगे हेडफोन लावायचे. सर, हा बोल. ते रिमेंबर मध्ये ईद जेवढ्या वेळ पण येईल पण एकदाच लिहायचं हा का? हा हा ई 3 वेळा आलाय ना, ई 3 टाइम आलाय, तो वन टाइमच घ्यायचा. आर 2 वेळा आलाय, तो आपल्याला एकदाच घ्यायचा आहे, बरोबर. परत एम 2 वेळा आला, तो एकदाच घ्यायचा. सो किती वेळा असू दे ते आपल्याला रिपीट घ्यायचं नाही. वी हॅव टू टेक इट वन्स ओनली. गेटिंग? समजतंय का? गेटिंग गाइस? ठीक आहे. नेक्स्ट मेथड हो बघा. सर. ओके ओके, नेक्स्ट मेथड बघा. पुढची मेथड आहे गुणधर्म पद्धती किंवा रूल मेथड. कोणती पद्धत आहे? गुणधर्म पद्धती किंवा रूल मेथड या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. रूल मेथड किंवा सेट बिल्ड. यामध्ये काय होतात समजा, लक्ष द्या. या पद्धतीत घटकांची यादी न करता आपण यादी करत नाही, तर त्यांचा सर्वसाधारण घटक चलाने दर्शवून त्याच्या पुढे उभी रेघ काढतात. उभ्या रेघेपुढे त्या चलाचा गुणधर्म लिहितात, बरोबर. आता बघ, उदाहरण काय दिलंय? मगाशी आपण उदाहरण तेच काय दिलंय, आपण 1 ते 10 मधल्या आपण कोणत्या संख्या घेतल्या होत्या? आपण विषम संख्या, ऑड नंबर्स घेतले होते. किती होते ते? 3, 5, 7 आणि 9. आता ते आपण कसं दाखवणार सेट बिल्डर फॉर्म मध्ये? सी ए इज इक्वल टू, बघा, हा महिरपी कंस दिला, एक्स घेतला, उभी रेष दिली, परत एक्स घेतला. एक्स काय? नॅचरल नंबर आहे, कॉमा, हा नॅचरल नंबर आहे आणि तो कसा आहे तुमचा? 1 ते 10 मधला आहे. बघा, 1 पासून मोठा आणि 10 पेक्षा लहान, बरोबर. तर याचा अर्थ काय होतो? एक्स ही 1 व 10च्या दरम्यानची नैसर्गिक संख्या आहे, बरोबर. ही काय? एक्स ही नैसर्गिक संख्या आहे. हे समजायला थोडंसं कठीण पडेल तुम्हाला,
म्हणून थोडं परत पुन्हा लक्ष द्या. आणखी एक तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो पुढे मी. अजून एक उदाहरण आपल्याकडे आहे. बघा आता बघा अजून एक उदाहरण बघा. v बरोबर महिरपी कंस x लिहिला आहे, परत उभी रेष दिली. x हे 1 ते 10 मधील मूळ संख्या आहे. 1 ते 10 मधील मूळ संख्या आहे. यामध्ये 1 ते 10 मधील सर्व मूळ संख्यांचा समावेश होईल. म्हणजे काय तर 2 3 5 7 बरोबर. हा असा आणि ही यादी पद्धत झाली. ही पद्धत झाली यादी पद्धत आणि पद्धत झाली तुमची गुणधर्म पद्धत. ठीक आहे. आता हे जे आहे हे आपण हे सोडून द्या. मी तुम्हाला पुढचं सांगतो काय ते. आता सेमी वाल्यांसाठी इंग्लिश वाल्यांसाठी पण एक दाखवतो रोस्टर मेथड. सी rule method or set builder method. In this method we do not write, लक्ष द्या नीट, we do not write the list of elements but write the general element using variable followed by a vertical line. Vertical line म्हणजे ही लाईन बघा नीट लक्ष द्या. ही vertical line or a colon and write the property of the variable. आपण काय करतो जी property. So x is a natural number between 1 to 10, 1 and 10. So a can be written as curly bracket x, vertical line x is a natural number and that number is greater than 1. बघा इथं लक्ष, greater than 1 and less than 10. 1 पेक्षा मोठा आणि 10 पेक्षा लहान. ठीक आहे. ही तुमची नैसर्गिक संख्या ठिकाणी झाली. and it is read as set A is the set of all x such that x is a natural number and between 1 and 10. असं आपण त्याचं काय करतो वाचन. बघा दिस इज द हे काय झालं याचं रीडिंग झालं. असं आपण वाचन याचं करतो. ठीक आहे. थोडं किचकट आहे पण डोंट वरी, समजेल. आपण जेव्हा हळूहळू पुढे जाऊ त्यावेळेस आपल्याला समजेल. Sorry. बघा similarly b is a set of prime number between 1 and 10. So prime numbers between 1 and 10 2 3 5 7. 2 3 5 7. So similarly बघा this is the example of set builder form गुणधर्म पद्धत and this is the example of roster form पहिली पद्धत यादी पद्धत. Same set can be written in different ways. Get it? बघा एक्झाम्पल दिलं आपल्याला या ठिकाणी. आणि 1.1. ठीक आहे. आता बघा आता काय करूया आपण उद्या whenever tomorrow we are going to start another lecture. आपण जेव्हा उद्या लेसन घेऊया एवढ्या आठवड्यात तरी आपण एकच लेक्चर तुमचं घेतोय, एकच सेशन घेतोय. नेक्स्ट टाइम मला थोडा वेळ मिळेल तर मग वी कॅन टेक 2 लेक्चर्स. म्हणजे आपण 2 सेशन मध्ये घेऊ तुमचं. म्हणजे पहिला एक सेशन होईल तुमचा थोडा 5-10 मिनिटाचा ब्रेक आणि दुसरा सेशन. ओके. आता उद्या आपण इथून पुढे पाहूया. फ्रॉम टुमॉरो वी आर गोइंग टू इथून पुढे बघू आपण. पुढे बघा लक्ष द्या. सी पुन्हा सांगतो मला इथून आपण पुढे बघू. इथून आपण पुढे उद्या. आवाज बंद करायचा आहे. म्यूट युअर साऊंड. म्यूट युअर साऊंड. ओके. उद्या आता इथून बघा मी पुढे का घेत नाही, मी घेऊ शकलो असतो तुम्हाला, फक्त तुमच्या डोक्यावरून जाऊ नये. सो व्हॉट वी हॅव सीन टुडे. आपण आज काय शिकलो लक्षात घ्या. पहिलं तर आपण शिकलो सेट. ठीक आहे. व्हॉट वी हॅव सीन टुडे. आपण पहिल्यांदा काय शिकलो सेट शिकलो. मराठीमध्ये त्याला म्हणतो संच. ओके. देन मेथड्स ऑफ रायटिंग अ सेट. आपण काय शिकलो संच याच्या पद्धती. मेथड्स ऑफ रायटिंग अ सेट. 2 सेटच्या पद्धती आपण शिकलो. फर्स्ट पहिली मेथड शिकलो आपण रोस्टर मेथड किंवा त्याला आपण म्हणतो यादी पद्धत. आणि दुसरी आपण शिकलो सेट बिल्डर फॉर्म. सेट बिल्डर फॉर्म म्हणजेच काय आपण शिकलो रूल मेथड. सेट बिल्डर फॉर्म किंवा रूल मेथड. मराठी त्याला म्हणतो आपण गुणधर्म पद्धत. मराठी त्याला काय म्हणतो गुणधर्म पद्धत. ओके. ठीक आहे. आता तुम्ही काय करायला सांगतो तुम्हाला. आता तुम्ही जेवढं मी शिकवलं तुम्हाला जेवढं काही इथपर्यंत कुठेपर्यंत या मी ॲरो दाखवला इथपर्यंत सर्व वास्तविक तुम्हाला लिहून काढायचं. आणि त्यात काही डाऊट असेल तर तुम्ही मला फोन करून विचारायचा किंवा व्हॉट्सअपला मला विचारायचं सर मला ही स्टेप नाही कळाली हे नाही कळलं. बिकॉज ते कळलं तर आपण पुढे जातो आणि लिस्ट 1.1 आपण सोडू शकतो. ओके.
1.1 आपल्याला इथे दिला बघा हा 1.1 यू कॅन सॉल्व 1.1 गेटिंग 1.1 आपण सोडूया ते उद्या सोडवणारच आपण 1.1 तुम्हाला जमलं तुम्ही सोडवा बिंदास काही प्रॉब्लेम नाहीये इफ यू कॅन सॉल्व दिस यू कॅन जस्ट सॉल्व इट अँड लेट मी नो गेटिंग काही प्रॉब्लेम आहे का एनीबडी हॅज एनी डाऊट येस बऱ्यापैकी आज प्रेझेंट आहे तुमची गुड अजून तुमचे बाकीचे विद्यार्थी आहेत ते पण